उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा परी दाटला। आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी। आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी असतात। आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी अशा 2 एकादशी या महिन्यात असतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात। हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो। या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे। तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक श्री विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत पंढरपुरात दाखल होतात। हिलाच आषाढी वारी म्हणतात। चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात। तसेच अमरावती शहरात सुद्धा आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली। मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले। फ्रेजरपुरा येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे परिसरातील नागरिकांनी माऊलीचे दर्शन घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन केले। आषाढ़ी एकादशी निमित्त यहाँ पर विठ्ठल रुक्माई मंदिर गली नंबर 5 में उत्सव मनाया जा रहा है। सभी भाविक भक्त यहाँ पर बहुत उत्साह से आते हैं यहाँ पर और बहुत जोर शोर से 2-3 दिन यहाँ कार्यक्रम चलता है। जुना आहे हे मंदिर, आम्ही 95 पासून सुरू केलं। जीर्णावस्थेत होतं, थोडीशी सुधारणा वगैरे करून 1995 पासून हा मंदिर सुरू केला, पूजा पाठ वगैरे सगळं। आषाढी एकादशीला इथे साधा प्रसाद आणि सकाळी अभिषेक राहतो। त्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम आणि दिवसभर लोक दर्शनाला येत राहतात आणि मोठा कार्यक्रम कार्तिक एकादशीला राहतो। त्यावेळी दिवसभर सकाळी पालखी मिरवणूक आणि संध्याकाळी भजनाच्या, दुपारच्या वेळेस कीर्तनाचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद, असं 3 दिवस कार्यक्रम कंटिन्यू चालत राहतो।